मथुरा में मस्जिद बसती, अगर मेरे शिवराय न होते तो आज सुन्नत ये सबकी होती. तसं विसरणे पाहिजे. तर त्या राष्ट्रमाता राजमाता श्री जिजाऊ महासाहेबांना की धन्य जिजाऊ, तुम्ही जर का जन्माला आला नसता तर नसते दिसले आज अंगणामध्ये, आणि राजा आपण जर जन्माला आला नसता तर नसते दिसले आज मंदिरावरचे उंच उंच ते अशी मोगलाणी या महाराष्ट्र देशाची अवस्था. परंतु याच्यापासून पालना हा याच्यापासून संरक्षण करण्याकरता 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झाला. त्यांच्या पवित्र पुण्यभूमीत तुम्ही आलात. या रायगडाने पाहिला होता एक नेत्रदीप सोहळा, तो होता 6 जून 1674 दिवस. राजांचा राज्याभिषेक सोहळा याच रायगडावरती संपन्न झाला. शिवाय नको पाहायला पाहिजे होतं तो दिवस देखील याच रायगडाच्या पदरी पडला की महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. महाराजांनी आपला अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680 ला याच ठिकाणी राहत्या राजगडामध्ये सन इसवी सन 1656 ला हा किल्ला छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकला. तेव्हा स्वराज्याची राजधानी होती किल्ले राजगड. मग राजाने राजगड सोडला आणि रायगडाला राजधानी का निवडली? तर आपला रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये बसलेला किल्ला. आता कोकणामध्ये बसला असला दर्या किनाऱ्याचं समुद्रावरती नियंत्रण ठेवण्यात येतं. जसं की आज इंडियन नेव्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. म्हणजे दर्यावर रक्षण कसं करायचं हे आपल्या राजाने 400 वर्षापूर्वी शिकवलं. शिवाय रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झाले की या रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेढलेली. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच झालेली टच झालेली. रायगड हा शिवलिंगासारखा, रायगड हा कमळाच्या कळीसारखा स्वतंत्र किल्ला आहे, स्वतंत्र डोंगर आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये काळ, सावित्री, गांधारी 3 नद्याने रायगडाला वेढलेले. या रायगडाच्या समुद्र सपाटीपासूनची उंची ही 2851 फूट आहे, जे की पायथ्यापासून वरती आलात हे 1350 फूट 870 मीटर ते आपण उभे आहात. या रायगडाला काही शिवभक्त असेल ते पूर्णतः प्रदक्षिणा मारतात. ही पूर्ण प्रदक्षिणा 16 किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा. रायगड जो आपला वरती पसरलाय हा 1200 एकर मध्ये पसरलाय. 100 एकर मध्ये फक्त वास्तव्य ती इमारती. रायगडाला आपण पायी जाऊन आलो तर 2000 पायऱ्या, 3.5 किलोमीटरचं अंतर आहे, 1.5-2 तास लागतात वरती येण्यासाठी. 96 साली झालेला प्रकल्प पुण्यामधील जोगकंबड्याच्या सहाय्याने केवळ 4 मिनिटांमध्ये आपण गडावरती आलो. 128 पायऱ्या चढून ज्या दरवाजातून आत आलो तो होता मेना गेट, महाराजांच्या राण्या व राजघरातील स्त्रिया यांचा खाली बागबगीचा होता. आणि त्या बागबगीच्यामध्ये फिरायला त्या मेण्यामधून ये जा करत असत, मग त्याला मेना गेट असं म्हटलं जातो. या साईडला राणीमाल आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सईबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकवाराबाई आणि सगुणाबाई. आता 8 राण्या सांगितल्यानंतर आश्चर्य की महाराजांना 8 राण्या, परंतु या मागे एक राजकीय हेतू होता. साम्राज्य विस्ताराच्या मागे कल्पना होती की या महाराष्ट्रात मातबगार सरदार घराणे होते. मोहिते, निंबाळकर, गायकवाड, शिर्के, देशमुख, विचार, इंगळे नामवंत सरदार घराण्याशी सोयर संबंध जोडावेत, नातेगोती जोडावेत म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या. परंतु 8 राण्यापैकी गडावरती मात्र 6 राण्या राहत होत्या. कारण सहीबाईंचं निधन हे राजगडावरती झालेले शंभू राज्यावर. दुसऱ्या होत्या पुतला राणी, त्या खाली पाचाळगाव मध्ये राहत असतात. एका राणीचा एक माल 6 माल एक लेवल मध्ये एक सारखे पाहायला मिळतात. या सर्व छतावरती उतरतानाची कौल आणि सागवानी लाकडाचं छत होतं. ते गेलं कुठं? महाराष्ट्रातील हर एक गडकिल्ल्यांची हीच अवस्था. पण ते जर उलट पाहिलं तर राजस्थानचे गडकिल्ले मात्र जसेच्या तसे. मग महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची अवस्था का? तर मराठ्याने इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला होता. मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात होती. मराठे कधी कुणासमोर झुकले नाहीत, कधी कुणासमोर वाकलं नाही, कधी कुणाला शरण केलं नाही. इंग्रजांनी पाहिलं यांना एवढी ताकद, यांना एवढी प्रेरणा येते कुठून? तर या छत्रपतींच्या गडकिल्ल्यापासून, छत्रपतींच्या इतिहासामध्ये. मग त्या रायगडावरती दिनांक 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रोथरो मेजर हॉल यांनी रायगडावर तोफेचा मारा केला. मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड हा 11 दिवस जळला. जे काही सागवानी लाकडाचं छत शिकवलं ती पूर्णतः जळून गेलेली आहे. सध्या रायगड आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट इंडिया भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये केला. त्यामध्ये किल्ल्याचा मेंटेनन्स वगैरे केला. आता आपण एक एक स्पॉटची माहिती घेत पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.